चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून हरभऱ्याची आवक वाढू लागली आहे. तालुक्यातील शेतकरी मार्केटमध्ये हरभरा आणत आहेत. सुरुवातीला मार्केटमध्ये हरभऱ्याला भाव चांगला मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. परंतु मार्केटमध्ये हरभरा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपेक्षा हरभऱ्याचे भाव कमी झाल्याने त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचे सूर उमटत आहेत. आधी शेतामध्ये वातावरणाचा बदल, अळीचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांना तोंड देत शेतकरी हरभऱ्याचे उत्पादन काढत असतो. परंतु सुरुवातीला काही दिवस चांगला भाव मिळाल्यानंतर भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी नाराजी दिसत आहे. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. नेक्स्ट हरभरा आहे. काय भाव चालू सध्या मार्केटला? त्या एक आठवड्या अगोदर याचा भाव होता 15-16 पर्यंत. चोपडा मार्केटला 15-51 गेलेला आहे. आजचं मार्केट भाव तरी रिवर्स आहे, 3000 रुपयाने रिवर्स आहे. आज कालचं मार्केट होतं 13च्या लगभग. आज काय मार्केट होतं ते काही समजायला मार्ग नाही. म्हणजे शेतीमध्ये माल पिकवला, पण मार्केट एका आठवड्यात जर 3000 रिवर्स होईल तर शेतकऱ्यांनी काय करावं नेमकं? म्हणजे आधीचा हरभरा कमी उत्पन्न होतं आणि आता उत्पन्न झालं तर भाव दिवस होऊन गेले. एका आठवड्या अगोदर 15000 होतं, तर आता 13च्या लगभग आहे. हरभरा आणलाय पिके भेटू, भाव फार कमी झाला आहे. माग आज 4-5 दिवसापूर्वी 10,500, 800 असा होता. आता 850, 8,200 म्हणजे 7.5-8 पासूनच सुरुवात करता येते. या मार्केटला कसं व्यापारी कमी आहे. सुरुवातीला असं म्हणजे दाखवतात की भाव एवढा आहे, त्यामुळे शेतकरी धावपळ करून काही कष्ट करून तो इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा 4 दिवस ते भाव दाखवतात, नंतर 5 दिवसापासून डायरेक्ट भाव विसरून जातो. आज म्हणजे 4 ते 5 दिवसात डायरेक्ट भाव एवढे दिवस झाले की पहिले 10,000 भाव होता. आज 20 तारखेची पावती काय ती दाखवा ना. 20 तारखेला पावती आहे 10,500ची आणि आजच्या तारखेला 4 दिवसामध्ये त्यांनी भाव केलेला आहे 8,500 पर्यंत. म्हणजे 3-4 दिवसात एवढे भाव घसरण्याचे कारण काय बा? तोच माल आहे सर्व काही, तीच परिस्थिती आहे. एका त्या 2 दिवसात एवढा मावचर बोला होणार नाही ना. नाही, डायरेक्ट 2,000 भाव होऊन दिला. असं 8,000 2,000 मायनस कसं काय होतात ते समजत नाही. शेतकरी 4 दिवसात तोच होता ना. मावचर काढून भाव द्यावा त्यांनी. मावचर काढावं पिकाच्या मालाचे मावचर काढून भाव द्यावा वाटल्यास. परंतु एवढा भाव घसरण्याचे कारण काय बा एवढ्या 3-4 दिवसामध्ये? सर्व पावते आमच्याकडे आहेत. आम्ही बी ऑनलाईन सर्व गोष्टी आम्हाला समजतात. व्हॉट्सअपमुळे सर्व गोष्टी आहेत. आम्ही आशाने आम्ही बी इथपर्यंत येतोय ना की चाल आपल्याला 10,000चा भाव मिळेल बसा. सुरुवातीला एवढा भाव दिला ना, आता का बरं एवढा 2-4 दिवसात भावची घसरण काय झाली बा? यांचे उत्तर त्यांनी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी द्यावं.